हॅलो. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या KTHM महाविद्यालयात मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाच्या बँक आणि वित्तपुरवठा या विषयाची आज आपण अभ्यासक्रमाची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम बँक ही संकल्पना आपण समजावून घेऊया. त्यानंतर आपण या विषयाचा अभ्यासक्रम समजावून घेऊया आणि त्यानंतर या विषयासाठी असणारी जी परीक्षा पद्धती आहे ती आपण अभ्यासूया. सर्वप्रथम आपण बऱ्याचदा असं ऐकतो, बऱ्याचदा आपण वाचतो की बँक हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की फायनान्स इज द ब्लड ऑफ एनी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. कोणत्याही आर्थिक क्रियेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून वित्त किंवा फायनान्स याच्याकडे बघितलं जातं. आणि ज्याप्रमाणे मानवी शरीरात रक्ताची गरज असते त्याचप्रमाणे कोणत्याही आर्थिक क्रियेत भांडवलाची जे महत्त्व आहे हे अनन्यसाधारण आहे. आणि म्हणूनच या भांडवलाची जी देवाणघेवाण आहे, या भांडवलाची देवाणघेवाण करण्याचं काम ही बँक करत असते. आणि म्हणून बँकेला आधुनिक अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असं म्हटलं जातं. आता आपणा सर्वांना माहिती आहे की आधुनिक काळात जे काही आर्थिक व्यवहार आहेत हे आर्थिक व्यवहार पैशाभोवती केंद्रित झालेले आहे. सर्व आर्थिक व्यवहार हे पैशानेच त्या ठिकाणी होतात. अगदी सुरुवातीला काळात आपणास माहिती आहे की वस्तुविनिमय पद्धती होते. मग वस्तुविनिमय पद्धतीत अनेक अडचणी होत्या आणि मग त्यामुळे वस्तुविनिमय पद्धती मागे पडत गेली आणि त्याच्यानंतर मग पैशाचे त्या ठिकाणी अवलंबन मनुष्याने सुरू केलं. मग सुरुवातीला धातू पैसा, वस्तू पैसा होता, नंतर धातू पैसा आणि आज जे आपण बघतोय प्लास्टिक मनी किंवा कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे आज अलीकडे आपण करायला लागलो. म्हणजे मुळातच काय की आधुनिक अर्थव्यवस्थेत पैशाभोवती सर्व अर्थव्यवस्था किंवा सर्व आर्थिक व्यवहार जे आहेत ते केंद्रित झालेले आहेत आणि मग त्या कारणानेच पैशाला महत्त्व त्या ठिकाणी आधुनिक अर्थव्यवस्थेत आलेलं आहे. आता त्यानंतर आपणा सर्वांना माहिती आहे की उत्पादन क्रिया ही गुंतागुंतीची आहे आणि मग त्याच्यामुळे बऱ्याचदा उत्पादन करणाऱ्या प्रक्रियेमध्ये बचत करणारा व्यक्ती आणि गुंतवणूक करणारा व्यक्ती हा बऱ्याचदा भिन्न असतो. आणि मग अशा घटकांना एकत्रित आणण्याचं काम बँका करत असतात. जो व्यक्ती बचत करतो तो व्यक्ती गुंतवणूक करतोच असं अजिबात नाही आहे किंवा ज्याला गुंतवणूक करायची असेल त्याच्याकडे बचत असेलच असं अजिबात नाही आहे. आणि म्हणून अशी बचत आणि गुंतवणूक अशा या दोहांची सांगड करण्याचं काम जे आहे हे बँका करत असतात. एकंदरीतच बँका ह्या बचतदार आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये मध्यस्थ किंवा ज्याला आपण इंग्रजीत इंटरमिजिएटरी असं म्हणतो ते म्हणून बँका त्या ठिकाणी कार्य करत असतात. आणि म्हणून हे या दोन घटकांना एकत्रित आणण्याचं महत्त्वाचं काम बँका या त्या ठिकाणी करत असतात. त्यानंतर बऱ्याचदा उत्पादन विभाजन आणि उपभोग यांचा जो विनिमय आहे या सर्वच क्षेत्रात बँकांची भूमिका महत्त्वाची आहे, आधी आपण बघितलेलं आहे. आणि म्हणूनच बँकांना अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आत्ताच आपण बघितलं की बचत करणारी व्यक्ती जी आहे ही गुंतवणूक करतेच असं अजिबात नाही आहे किंवा गुंतवणूक करणारी व्यक्ती ही बचत करतच असते असं अजिबात नाही आहे. आणि म्हणून या दोहांना एकत्रित आणण्याचं काम या बँका करत असतात. एकंदरीतच आपण या प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गाच्या बँकिंग आणि वित्तपुरवठा या अभ्यासक्रमामध्ये बँक आणि बँकेसंदर्भातील जे काही मुद्दे आहेत, ज्या संकल्पना आहेत त्यांचा आपण आढावा घेणार आहोत. मग ह्या विषयासाठी असणारा जो पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे तो आपण बघूया. एकूण 4 प्रकरणं पुणे विद्यापीठाने FY BComच्या प्रथम सत्रासाठी निर्धारित केलेली आहेत. ती 4 प्रकरणं कोणती आहेत याचा आपण आढावा घेऊया. सर्वप्रथम बँकांची उत्क्रांती हे पहिलं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये बँक या शब्दाचा अर्थ म्हणजे बँक हा शब्द कसा तयार झाला, त्याचबरोबर या शब्दाचा उगम कसा झाला किंवा बँकांचा उगम कसा झाला. सुरुवातीला आपणा सर्वांना माहिती आहे की जी पैशाची देवाणघेवाण जी आहे, पैशाची देवाणघेवाण सुरुवातीला अगदी अल्प मर्यादित त्या ठिकाणी होते, त्याची व्याप्ती खूप कमी होते. नंतरच्या काळामध्ये आत्ता अलीकडे ती व्याप्ती त्या ठिकाणी वाढलेली आहे. मग त्याचा उगम सुरुवातीला कशा प्रकारे झाला याचा आपण अभ्यास करणार आहात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या तज्ज्ञांनी दिलेल्या ज्या काही व्याख्या आहेत बँकाच्या
त्यांचाही आपण त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत पहिल्या प्रकरणामध्ये. नंतर ह्याच प्रकरणामध्ये आपण युरोप आणि आशिया खंडातील जी बँक व्यवसायाची उत्क्रांती आहे ती उत्क्रांती कशा पद्धतीने झाली. आधुनिक काळात आपण बघतोय की आज प्रत्येक देशामध्ये किंवा प्रत्येक राष्ट्रामध्ये बँक हा एक खूप महत्त्वाचा वित्तीय घटक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पण सुरुवातीला अगदी कमी व्याप्तीसह बँक व्यवसाय सुरू झाला आणि मग युरोप खंडामध्ये किंवा आशिया खंडामध्ये ह्या बँक व्यवसायाचा उगम किंवा उत्क्रांती कशा पद्धतीने झाले याचा आपण आढावा घेणार आहोत. याचबरोबर भारतातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा आपण आढावा घेणार आहोत. भारतातील जी बँक व्यवसाय आहेत ती बँक व्यवसाय कशा पद्धतीने त्याची उत्क्रांती झाली. सुरुवातीला सहकारी कायदा जो आहे तो सहकारी कायदा आला, पण त्याच्या आधी काही बँका ज्या होत्या, इलाका बँका असतील किंवा इम्पिरियल बँक असेल, नंतरच्या काळात स्टेट बँक असेल, नंतरच्या काळात अलीकडे 1969ला स्थापन झालेल्या काही राष्ट्रीयकरण झालेल्या काही बँका असतील. म्हणजे ही जी सगळी भारतीय अर्थव्यवस्थेतील किंवा भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आहे याचा आपण त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. आणि ह्या प्रकरणातील शेवटचा जो उपघटक आहे तो म्हणजे भारतातील बँक व्यवसायाची रचना. आपणा सर्वांना माहित आहे की भारताची जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे ही बँक रचनेमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. ही बँक जी आहे ही बँक मध्यवर्ती बँक म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. इतर ज्या काही बँका आहेत, मग त्या सहकारी बँका असतील किंवा खाजगी बँका असतील किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील, अशा बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी करत असते. त्याचबरोबर जी सहकारी बँक प्रणाली आहे तिची रचना त्रिस्तरीय केली गेलेली आहे. मग तिची कार्यपद्धती कशी चालते, त्याचबरोबर मग रिझर्व्ह बँक या सर्वांवर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवते, रिझर्व्ह बँक पतनियंत्रण कसं करत असते, पतनियंत्रणाची साधने कोणकोणती आहेत, या सर्वांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी भारतीय बँक व्यवसायाची रचना यामध्ये भारतातील जी बँकिंग प्रणाली आहे तिच्या रचनेचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरं प्रकरण जे आहे त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये बँकांची कार्य आपण अभ्यासणार आहोत. आता साधारणतः बँकांची कार्य म्हणजेच ज्या काही व्यापारी बँक आहेत किंवा सहकारी बँक आहेत किंवा खाजगी बँक आहेत, या ज्या सर्व बँका आहेत त्या सर्व बँका साधारणतः कोणकोणती कार्य करतात. आता बऱ्याचदा सहकारी बँक असेल किंवा राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा खाजगी बँक असतील यांची जी विशेषीकृत कार्य आहेत ही बऱ्याचदा वेगवेगळी असतात. परंतु सर्वसाधारणपणे बँका ज्या आहेत त्या बँका कोणकोणती कार्य करतात याचा आपण आढावा घेणार आहोत, ज्यामध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि अनुषंगिक अशी 3 प्रकारचे आणि इतर कार्य असे 4 प्रकारे कार्यांची विभागणी त्या ठिकाणी केलेली आहे. प्राथमिक कार्यामध्ये आपणा सर्वांना माहित आहे की बँक ज्या लोकांचा उत्पन्नातील अतिरिक्त भाग, ज्याला आपण बचत असं म्हणतो, ही बचत, लोकांची बचत गोळा करणं, ती ठेव रूपानं स्वीकारणं, त्याच्यावर व्याज देणं. आता ही जी ठेव ठेवली जाते ह्या ठेवीचे अनेक प्रकार असतात, ज्यामध्ये चालू खातं असेल किंवा बचत खातं असेल किंवा आवर्ती ठेव खातं असेल, तर अशा अनेक प्रकारे लोकांच्या ठेवी स्वीकारणे आणि ह्या ज्या ठेवलेल्या ठेवी आहेत त्या ठेवींवर कर्ज देणे किंवा ज्या लोकांना कर्जाची आवश्यकता आहे अशा लोकांना कर्ज किंवा अग्रिमे देण्याचं काम बँका या प्राथमिक कार्यांमध्ये त्या ठिकाणी करत असतात. द्वितीय कार्यामध्ये प्रतिनिधी कार्य बँका करत असतात, जसं व्यक्तीचा किंवा ग्राहकाचा विम्याचा हप्ता भरणं, त्याचबरोबर सर्वसामान्य उपयोगाची कार्य जी आहेत, मग ती पैसे पाठवण्यासंदर्भातील असेल किंवा अशा अनेक प्रकारची कार्य बँका त्या ठिकाणी करत असतात. शासकीय कार्य, मग आपला जो आयकर आहे त्याचा भरणा करणं किंवा इतर शासकीय देणी देण्याचं काम बँका त्या ठिकाणी करत असतात. आणि शेवटचं ते म्हणजे प्राधान्यकृत क्षेत्रांना कर्ज पुरवठा करणं. जी क्षेत्र मागासलेली आहेत किंवा ज्या क्षेत्राचा विकास होणं त्या ठिकाणी सरकारच्या उद्दिष्टांवर त्या ठिकाणी प्राधान्य असतं, तर असे जे प्राधान्यकृत क्षेत्र असेल ज्यामध्ये महिला असेल, शेती असेल, त्याचबरोबर लघु आणि मध्यम उद्योग असतील किंवा शिक्षण असेल, तर अशा प्राधान्यकृत क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचं काम बँका त्या ठिकाणी करत असतात. अशा प्रकारे दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्या बँका विविध कार्य करत असतात त्या कार्यांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यानंतर जे तिसरं प्रकरण आहे त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण खाते उघडण्याची जी प्रक्रिया आहे तिचा आपण अभ्यास करणार आहोत. साधारणतः बँकेत आपण वेगवेगळ्या प्रकारची खाते उघडत असतो, तर ही खाते उघडण्याची प्रक्रिया साधारणतः कशी आहे, मग ते चालू खातं असेल किंवा बचत खातं असेल तर मग फॉर्म कसा भरावा, त्याचबरोबर कोणकोणती कागदपत्रे सोबत जोडावी, मग ओळखीच्या पुराव्यासाठी कोणती कागदपत्रे बँकेने ग्राह्य धरली जातात, बँकेकडनं ग्राह्य धरली जातात किंवा
पत्त्याच्या पुराव्यासाठी बँकेकडनं कोणती कागदपत्रे ग्राह्य धरले जातात त्याचा बाबत आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर जे वेगवेगळे खाते आहेत ते खाते चालू ठेवण्याची प्रक्रिया कशी आहेत, म्हणजे त्या खात्यातून जर समजा पैसे काढायचे असेल तर ते पैसे कसे काढावेत, जर समजा खाते पुस्तिका जर समजा मागवायची असेल ज्याला आपण पासबुक असं म्हणतो तर ते पासबुक कसं मागावं, ते त्यावरील नोंदी ज्या आहेत त्या नोंदी कशा कराव्यात, चेकबुक किंवा धनादेश पुस्तिका कशी मागावी या संदर्भात त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. आणि त्याबरोबरच जे विविध खात्यांचे प्रकार आहेत, मग ते वैयक्तिक खातं असेल किंवा संस्थात्मक म्हणजे जे वेगवेगळ्या कंपन्या आहेत किंवा सरकारचं आहे किंवा बऱ्याचदा एखाद्या हिंदू अविभक्त कुटुंबांचं खातं असेल, तर असं जे संस्थात्मक खातेदार आहेत त्यांचाही त्या ठिकाणी आढावा आपण ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. त्यानंतर चौथ्या प्रकरणामध्ये आपण पैसे पाठवण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याचा आढावा घेणार आहोत. आधुनिक काळात आपणाला इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणामार्फत पैसे पाठवणं खूप सोपं झालेलं आहे. अगदी काही सेकंदात आपण पैसे त्या ठिकाणी पाठवू शकतो. पण सुरुवातीच्या काळामध्ये पैसे पाठवण्यासाठी मग मनी ऑर्डर असेल किंवा तार असेल यांच्यामार्फत त्या ठिकाणी पैसे पाठवले जात होते. आता ह्या ज्या पैसे पाठवण्याच्या पद्धती आहेत त्या कालबाह्य झालेल्या आहेत. परंतु याच्यानंतरही आत्ता ज्या वापरल्या जातात ज्यामध्ये डिमांड ड्राफ्ट आपण ज्याला आपण मागणी धनाकर्ष असं म्हणतो किंवा धनादेश असेल तर यांच्यामार्फत कसे पैसे पाठावे, मग मागणी धनाकर्ष जर आपल्याला बँकेकडनं काढायचा असेल तर तो कसा काढावा, त्याचबरोबर धनादेशाने जर समजा आपल्याला पैसे पाठवायचे असतील तर ते कसे पाठवावेत, मग धनादेशाने पैसे पाठवताना कोणती काळजी घ्यावीत, त्याचबरोबर धनादेश जो लिहिला जातो तो कसा लिहावा या संदर्भात किंवा धनादेशाचे जी काही रक्कम आहे ती रक्कम कशा पद्धतीने अदा केली जाते या संदर्भात आपण त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. अलीकडे खूप लोकप्रिय झालेली पैसे पाठवण्याची पद्धती ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हणतो. तर हे जे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आहे ज्यामध्ये स्विफ्ट प्रणाली असेल किंवा IMPS प्रणाली असेल किंवा अलीकडे आपण UPI किंवा युनिफाईड पेमेंट इंटरफेस असेल, आधार अनेबल्ड पेमेंट सिस्टम असेल किंवा तुमचं अलीकडे वापरलं जाणारं जे गुगल पे ह्या ज्या पैसे पाठवण्याच्या पद्धती आहेत त्या पैसे पाठवण्याच्या पद्धतीचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि मग ही पैसे पाठवण्याची जी पद्धती आहे ती कशी कार्य करते, कशी चालते किंवा त्या इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर करत असताना कशा पद्धतीने व्यक्तीने किंवा ग्राहकाने काळजी घ्यायला हवी यांचा अभ्यास आपण या प्रकरण क्रमांक 4 मध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम प्रथम वर्ष वाणिज्य वर्गासाठी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. या वर्षीपासून म्हणजे जून 2020 पासून द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गासाठी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मागील वर्षापासून जी CBCS सिस्टम आहे ती सुरू झालेली आहे. मग या CBCS सिस्टममध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने परीक्षा आयोजित केल्या जातील किंवा जे काही स्वाध्याय किंवा ज्याला आपण असाइनमेंट असं म्हणतो त्या कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पूर्ण करावायच्या आहे याबाबत आपण थोडक्यात आढावा घेऊया. ओके, सर्वात प्रथम आपलं सत्र ज्यावेळी सुरू झालं त्या सत्रामध्ये एकूण 30 मार्कांची कंटिन्युअस असेसमेंट ज्याला अंतर्गत मूल्यमापन असं म्हणतो या ते त्या ठिकाणी घेतलं जाईल. ह्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये साधारणतः 10 मार्कांसाठी जी काही बहुपर्यायी परीक्षा आहेत किंवा दीर्घोत्तरी परीक्षा आहे ती परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाईल. त्याचबरोबर 10 मार्कांसाठी किंवा 5 मार्कांसाठी तुमची असाइनमेंट म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित एखादा प्रश्न दिला जाईल आणि त्या प्रश्नासंदर्भातील जी माहिती आहे ती माहिती तुम्ही गोळा करायची आणि चांगल्या सुवाच्य अक्षरामध्ये लिहून ती त्या विषय शिक्षकांकडे त्या ठिकाणी जमा करायची किंवा या विषयावर आधारित एखादा तुमच्या आवडीचा किंवा शिक्षकांनी दिलेला विषय घेऊन तुम्हाला वर्गात सादरीकरण करायचं असेल किंवा आता ह्या कोविडच्या सिच्युएशनमुळे कदाचित ह्या शेड्यूलमध्ये किंवा ह्या पद्धतींमध्ये काहीसा बदल होऊ शकतो, पण सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने जे काही इंटरनल असेसमेंट टूल जे आहेत ते त्या ठिकाणी विषय शिक्षकांकडनं वापरले जातात. त्यानंतर ही झाली फक्त अंतर्गत मूल्यमापन. विद्यापीठाकडने 70 मार्कांसाठी विद्यापीठाकडनं परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते. या परीक्षेतही साधारणतः बहुपर्यायी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न किंवा दीर्घोत्तरी प्रश्न किंवा चुकी बरोबर अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा सेमिस्टर संपल्यानंतर लगेच म्हणजे तुम्ही 12वीची परीक्षा जशी पूर्ण तुमचं वर्ष संपलं 12वीचं त्यानंतर दिली, परंतु या प्रथम वर्ष वाणिज्य वर्गामध्ये तुम्हाला 2 सत्रांमध्ये 2दा परीक्षा त्या ठिकाणी द्यायची आहे. मी आता फक्त प्रथम सत्रासंदर्भात बोलत आहे. त्यानंतर अशाच प्रकारे द्वितीय सत्र असेल आणि अशाच प्रकारे तुमची जी द्वितीय सत्राची विद्यापीठ परीक्षा आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल.
तर अशा प्रकारे अंतर्गत मूल्यमापन 30 मार्कांसाठी आणि विद्यापीठ मूल्यमापन हे 70 मार्कांसाठी, असं एकूण 100 मार्कांसाठी तुमचं हे पूर्ण मूल्यमापन किंवा तुमचा हा जो पूर्ण विषय आहे तो तुमच्यासाठी त्या ठिकाणी असेल. मला खात्री आहे की तुम्ही सगळे जे विद्यार्थी आहात ते आत्ता सध्या कोविड सिच्युएशनमध्ये मन लावून अभ्यास करत आहातच आणि विद्यापीठ परीक्षेसाठी तुम्ही त्या ठिकाणी चांगला अभ्यास कराल आणि चांगल्या गुणांनी बँकिंग या विषयासाठी त्या ठिकाणी उत्तीर्ण व्हाल. धन्यवाद.